देशात पहिल्यांदाच कुष्ठपीडितासाठी काही करायचे असे व्रत घेऊन 75 वर्षापूर्वी स्वर्गीय बाबा आमटे यांनी महारोगी सेवक समितीचे कार्य इथे सुरू केले. ही वास्तू कालपासून पाहिल्यानंतर जसे वारकरी पंढरपूरला जातात आणि तिथला चंद्रभागेचा असो मंदिरातला असो आनंद लुटतात, तसं मला वाटते की कुष्ठपीडितांच्या बद्दल ज्यांना अशा मनात स्नेह आहे अशी ही कुष्ठपीडितांची पंढरपूरची सेवा आहे असं आपण मानावं असं मला वाटतं. त्यावेळेला सरकारतर्फे 30 रुपये हा आहारासाठी म्हणून दिले जात असत. सगळ्या 7-8 कुष्ठपीडितांना वरती बोलावलं, व्यक्तिशः त्यांच्याशी चर्चा केली आणि 30 रुपयावरती फक्त एकच शून्य टाकलं आणि 30चे 10 पट एकदम 300 रुपये द्यायचा प्रत्येक कुष्ठाला, अशा प्रकारचा त्यांनी निर्णय घेतला आणि तो मिळतो. महाराष्ट्रात 2,500 रुपये प्रत्येक कुष्ठपीडिताला द्यायचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय झाला आणि त्याप्रमाणे सध्या जे कुष्ठपीडित आहे अशा सगळ्यांना 2,500 रुपये दरमहा मिळतात. आणि कुणाला मिळत नसले तर थेट तुम्ही आपल्या संस्थेच्या तर्फे प्रयत्न करा, ते पूर्ण करण्याचं काम मी घेईन. मोदीजी पंतप्रधान झाले आणि सगळ्या गरिबांना घरं देणार अशा प्रकारची घोषणा त्यांनी केली. आणि मग स्वाभाविकपणानं मी मोदींच्याकडे गेलो आणि त्यांना म्हटलं की या नोटिफिकेशनमध्ये एक भाग राहिला आहे. म्हणाले कोण? आप ही मुझसे बड़े हैं, इस क्षेत्र में काम करते हैं, तो बताइए. तर मी सांगितलं त्यांना, तुम्ही जी गरिबांच्यासाठी घरं बांधून देणार आहात ती तुम्ही बांधून देणार असं म्हणताय नुसतं, तर त्या यादीमध्ये कुष्ठपीडितांचंही नाव सांगा. आणि त्या यादीमध्ये कुष्ठपीडितांचं नाव टाकल्यानंतर मी उत्तर प्रदेशचा राज्यपाल असताना नंतर माझी टर्म संपली आणि 4 महिन्यानंतर 4,000 घरं आणि त्याला बाकीच्या सोयी गॅस वगैरे अशा करून उत्तर प्रदेशामध्ये सगळ्या कुष्ठपीडितांना अशा प्रकारे घर बांधून 4,000 घरं पहिल्या स्टेजमध्ये बनवलं गेलं. तर आम्ही ठरवलं की ज्या कमिटीने हा रिपोर्ट दिला त्यांना एक रिमाइंडरसारखं द्यायचं आणि मग त्यांना सांगायचं की इतकी वर्ष आम्ही वाट पाहिली, या गोष्टी अजून झालेल्या नाही आहेत, त्या कमिटीने ताबडतोब हे केलं पाहिजे अशा प्रकारचे आदेश राज्य सरकारला दिले. आणि त्यामुळं एक ना एक कुष्ठ नसताना मी हे सगळ्या कुष्ठपीडितांच्यासाठी करू शकलो. आणि आपण हे काम पुढे चालवायचं असं ठरवलेलं आहे. आजचा दिवसही शुभ दिवस आहे. बाबांच्या वाढदिवस असतात ते पुण्यतिथीच्या दिवशी आपण हे करू आहोत. आणि त्यामुळं कमिटीचं आणि कमिटीबरोबर आलेले आपण सर्व मान्यवर जे आहे त्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. ती 75 वर्ष झाली म्हणून आपण जसं त्यांना आशीर्वाद देण्यासाठी हा कार्यक्रम केला आहे. तर आपण म्हणजे जे या समितीचे पदाधिकारी आहेत त्यांना माझी
अतिशय कळकळीचं आव्हान आहे की ह्या नावात पाहिजे तर बाबासाहेबांचं नाव आणा, पाहिजे तर आणखी कोणा जगातल्या महाराष्ट्रातल्या आणि कुठेही हे नाव समजायला सोपं होईल आणि त्याचबरोबर प्रत्येक वाक्य काढताना बाबासाहेबांचं नाव येत राहील. आणि म्हणून काय तो बाबासाहेबांचं नाव द्या, कुठलं नाव द्या, पण महारोगी हा शब्द जुन्या काळातला आहे. कुणाला हा महारोगी शब्द आता फक्त शिव्या द्यायच्या वेळेलाच त्यांना लक्षात येतो अशी स्थिती आहे. आणि म्हणून ती माझी विनंती आहे की इतकं चांगलं काम करणाऱ्या संस्थेनं या माझ्या सूचनेची दखल घ्यावी.